आमच्याकडे एक केस अशी आली होती ज्याच्यामध्ये एक मुलगी होती, तिचे एका मुलासोबत फ्रेंडशिप होती आणि त्या फ्रेंडशिपमध्ये तिने काही फोटोज शेअर केले होते, काही व्हिडिओजसुद्धा शेअर केले होते आणि ते शेअर केल्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला आणि ब्रेकअप झाल्यानंतर त्या मुलाने रिवेंज म्हणून त्या मुलीचे फोटोज त्यांच्या ग्रुपमध्ये किंवा शाळेमध्ये किंवा ट्युशनमध्ये हे असे व्हायरल केले होते। ते व्हायरल केल्यानंतर ती मुलगी इतकी डिप्रेशनमध्ये गेली होती की तिची आई आणि वडील एक दिवस आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे आणि माझी मुलगी जी आहे ती डिप्रेशनमध्ये सुसाईड करायचा 2 वेळा तिने प्रयत्न केला होता। आणि अशी केस आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तात्काळ माझ्याकडे जे काही माझे महिला अंमलदार आहेत त्यांच्या सोबतीने महिला अधिकारी आहेत त्यांच्याकडून आम्ही पहिल्यांदा त्या मुलीशी फक्त 1 तासभर नुसतं गप्पा मारल्या, नुसतं बोललो आणि तिला विश्वासात घेतलं। विश्वासात घेतल्यानंतर काय परिस्थिती आहे, कशामुळे असं झालं आहे ते सगळी माहिती प्राप्त केली आम्ही आणि तिचे फोटो जे जे व्हायरल झाले होते किंवा व्हिडिओ जे जे व्हायरल झाले होते त्या प्रत्येकाला ट्रेस करून आम्ही जवळजवळ 40 ते 50 मुलांकडून ते फोटो रिकवर केले, त्यांचे मोबाईल जप्त केले, त्या मोबाईलमधून त्याचे फोटो डिलीट केले। त्या 40-50 मुलांच्या आईवडिलांना बोलवलं, त्यांना आम्ही त्याबाबत समजावलं की अशा अशा पद्धतीने फोटोज व्हायरल झाले ते एका मुलीचे आणि ती सुसाईड करायच्या टेंडन्सीमध्ये आहे। तर आपण ह्याच्यामध्ये तुमच्या मुलामुलीवर लक्ष ठेवा, अशा पद्धतीने आम्ही ती केस सॉल्व केली आणि ज्यांनी व्हायरल केले होते त्याला नॅचरली आम्हाला गुन्हा दाखल करावा लागला।